तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। करुण करो कष्ट हरो ध्यान दो भगवान, भव में फंसी नाव मेरी तार दो भगवान। नाव मेरी तार दो भगवान। दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है, जिंदगी दया की भीख मांगती है। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारूं मैं गिरधर तेरी आरती। तेरे नाम करती है हर पल, मांग तुझसे क्या मैं यही सोचूं है भगवान, जिंदगी जब तेरे नाम करती है हर पल। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, चिंता है तुझको प्रभु संसार की। मन में बसा कर तेरी मूर्ति, पवित्र अशा नाशिक नगरीमध्ये गेले आपण 5 दिवसापासून देवी भागवत कथा ऐकतोय आणि आज कथेचा आपला 6वा दिवस। ज्यांनी ही कथा सुंदर अशी कथा आयोजित केली ना, दुर्गा देवी मंदिर माता ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष आमचे नगरसेवक शैलेश दादा ढगे असतील, आमचे चौधरी बाबा असतील, सरोदे दादा असतील, पूर्ण ट्रस्टी मंडळ यांनी गोड अशी देवी भागवत कथा आयोजित केली। आणि या कथेसाठी सर्व जमलेले तुम्ही जपी तपी ध्यानी मनी प्रवचनकार कीर्तनकार कथाकार, एकदा तुम्हा सर्वांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। या कथेसाठी सुंदर अशी सिंत वादनाची आणि गायनाची भी आपल्याला साथ देत आहेत हरिभक्त परायण आमचे प्रमोद महाराज पाटील, दादांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। गोड अशी आपल्याला त्यांना सोबत गायनाची साथ देत आहेत हरिभक्त परायण आमचे संजू दादा जमदडे। गोड असं आपल्याला तबला ऐकायला भेटतोय, रोज असे तबल सुंदर असे तबला वाजवत आहेत हरिभक्त परायण आमचे ऋषिकेश महाराज पाटील बुलढाणेकर, यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। आणि गोड अशा आपल्याला रोज इथे झाकी सजवून आणताय, पडदा अडवण्याचं काम चालू आहे हरिभक्त परायण आमचे घनश्याम दादा गुरव, यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। गोड अशी आपली साऊंड सिस्टीम आहे दीपक दादा वाघ, तुमचं काय नाव दादा? दीपक दादाचा, तुम्हीच बासरी वाजवता ना? हो दादा, सुंदर अशी बासरी वाजवतात। बासरी जर आणलेली असेल आणि आज बघा योगायोग भगवंताचा जन्म आहे, कृष्ण जन्म आहे, तुमची बासरी आम्हाला ऐकावं खूप सुंदर होईल। आणि आज ही कथा आपण इथे ऐकतोय, पण भविष्यामध्ये आपल्याला ही कथा बघायला भेटणार आहे। आणि कालची कथा झाली की लगेच युट्यूबला पडते असे आमचे विशाल दादा भालेराव स्टार मीडिया युट्यूब या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, लगेच कथा आपल्याला बघायला भेटते। आणि तुमच्यासाठी सुद्धा एकदा गोड अशा सुंदर अशा टाळी वाजवा, कारण आज भगवंताचा जन्मोत्सव काल सांगितलं तर सगळ्यांनी पिवळ्या कलरची साडी घालून यायची, तर सगळ्यांनी अगदी सगळीकडे किती आनंदी वातावरण आहे, उत्साही वातावरण आहे ना। एकदा महिला मंडळासाठी जोरदार टाळी वाजवा। रोज जशी जशी कथा रोज रोज पुढे पुढे चालली ना, रोज रोज नित्य नवा आनंद आहे या भगवंताच्या। कोणत्याही कथा असो खूप आनंद येत असतो कथेमध्ये आपल्याला, पण तो आनंद किती घ्यायचा हे आपल्या मनावरती आहे। तन मन धनाने हृदयापासून जरी कथा ऐकली ना तर ती हृदयापर्यंत येऊन पोहोचते। आणि फक्त वरवर ऐकायची म्हणून ऐकली सोडून
कशी हृदयापर्यंत येऊन पोहोचेल ना ती कथा. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप असे धन्यवाद. काल आपण शिव पार्वती विवाह अगदी मोठ्या थाटामध्ये संपन्न केला कथेमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण प्रभू रामांचं चरित्र बघितलं. भगवंत त्यांना म्हणजे वनवास कसा झाला, वनवासाला असताना आपल्या नाशिक येथे येऊन सीता मातेला पळवलं. आणि जेव्हा सीता मातेला पळवलं तर रामेश्वरमला गेल्यावरती प्रभू रामचंद्राने त्या सीता मातेचा शोध घेण्यासाठी प्रभू रामचंद्राने सुद्धा नवरात्री व्रत केलेले आणि भगवतीची उपासना प्रभू रामचंद्राने सुद्धा केलेली आहे. आणि कथेच्या सुरुवातीला काल आपण सुंदर अशी छत्रपती शिवरायांची झाकी दाखवली. या छत्रपती शिवरायांनी सुद्धा ही आई भगवतीला शरण जात होते. आणि आई भगवतीला शरण गेल्यामुळं जगदंबा नावाची जी तलवार आहे ना, आई भवानी मातेने स्वतः शिवाजी महाराजांना दिली होती, छत्रपती शिवरायांना दिली होती. तर आजच्या कथेमध्ये आपण कृष्ण चरित्र बघणार आहोत. आणि कृष्ण चरित्र घेऊन आपण महिषासुराचा वधही आपल्याला करायचा आहे. कारण शक्यतो देवी भागवत कथा ही 9 दिवसाची असते. पण 7 दिवसात कथा आपल्याला आटोपायची ना, खूप धावपळ होते मध्ये मध्ये. त्याच्यामुळे 9 दिवस असले ना तर सुंदर अशी शांतपणे सांगता येते ती. ठीक आहे, असेल त्या भगवतीची इच्छा तर नंतर परत 9 दिवसाची करूया. कारण तिच्या इच्छेशिवाय कोणाचं काही चालत नाही ना. आपली इच्छा असून उपयोग नाही हो. त्या आई भगवतीची इच्छा झाली ना, म्हणजे सुंदर असं कथेचं नियोजन त्या आई भगवतीने आपल्याकडून करून घेतलं. आणि कालची आपली शिव पार्वती सुद्धा एकदम सुंदर होती. शिव पार्वतीसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. जन्मेल आता व्यासांना प्रश्न करतोय, प्रभू रामचंद्र इतर विष्णू अवतारात आहेत ना, मग त्यांना सुद्धा असं मानवासारखं यायला लागलं, किती कष्ट करावे लागले त्यांना, मग का असे त्यांना सुद्धा विष्णू भगवंताला अवतार घ्यावे लागले? याच्या मागे काही कारण घडलं असेल ना, ती कथा आम्हाला सांगा. आणि विष्णू भगवंताने सुद्धा आई भगवतीची कशी उपासना केलेली आहे तेही आम्हाला सांगा. व्यासदेवजी सांगतात, जन्मेजया, अरे पूर्वीच्या काळी देव आणि दैत्य यांचं विलक्षण असं युद्ध झालं. आणि युद्धामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ना देवांचे गुरु बृहस्पती हे देवांना मार्गदर्शन करत होते. आणि दैत्य गुरु जे आहे शुक्राचार्य हे दैत्यांना मार्गदर्शन करत होते. जेव्हा शुक जन्माला आले तेव्हा मी त्या दिवशी शुक जन्माला आले तेव्हा सांगितलं, शुकाचार्य वेगळे, शुक्राचार्य वेगळे. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु आहे. मग एकदा दैत्यांचं कल्याण व्हावं ना, म्हणजे त्यांना चांगलं वाट व्हावं म्हणून देवतांचं आक्रमण झालं. आणि हे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांना जेव्हा कळालं ना, कल्याण म्हणजे भिवंडी गवचं कल्याण नाही, म्हणजे सुख प्राप्त व्हावं, या दैत्यांना सुद्धा सुख प्राप्त व्हावं ना, म्हणून दैत्यांचे गुरु जे शुक्राचार्य हे शुक्राचार्य तपश्चर्या करायला लागले. आणि मग शुक्राचार्यांनी तपश्चर्या केली ना, मग सगळेजण शुक्राचार्यांच्या आईकडे गेले. आणि शुक्राचार्यांच्या वडिलांचं नाव जे होतं भृगु ऋषी. भृगु पत्नी ना ही सुद्धा देवीची उपासक होती. भृगु ऋषींची पत्नी जी होती ना, ती सुद्धा आई भगवतीची उपासना करत होती. तिने स्वतःच इतकं सामर्थ्य खर्च केलं आणि दैत्यांचं संरक्षण केलं. अरे माझा मुलगा तपश्चर्या करतोय ना, तोपर्यंत तुम्हाला कोणीच काही करू शकणार नाही. सर्व देव घाबरले आता. म्हणजे दैत्यांची आई ही भक्तीची उपासना करायची, या शक्तीची उपासना करायची. मग देव घाबरायला लागले. आता काय करावं? शिवाजी महाराजांना सुद्धा बघा, छत्रपती शिवरायांना सुद्धा शिवाई भगवतीचा संचार त्यांच्यामध्ये शिवरायांमध्ये होत होता. म्हणून शिवराय सुद्धा या आई भगवतीची उपासना करायची. आणि मग देव भगवंतांना, भगवान विष्णूंना
आईला सांगू लागले. आता इकडं दैत्यांची तयारी झाली, मग भगवान इकडं विष्णूंना सांगू लागले दैत्यांचं संरक्षण करण्यासाठी ना शुक्राचार्यांची आई पुढे आली आणि ती दैत्यांचा सांभाळ करून आम्हाला त्रास देते, खूप त्रास देते. भगवान विष्णूंनी या दैत्यांच्या आईला समजावून सांगितलं, अगं तू दैत्यांचे संरक्षण करू नकोस ग, ते देवतांना खूप त्रास देत आहेत बाई. पण कोणतं काही करू आहे ना, आईला काही कडू लागतं का हो? आणि ज्या लेकराची बघा श्रीमंती ज्या लेकराची आहे ना, तिथं आईला म्हणजे कमी त्याची काळजी राहते. पण जे लेकरो आर्थिक बाबतीत दुर्बल आहे किंवा शरीराने दुर्बल असेल ना, त्या लेकराची मात्र आईला जास्तच काळजी राहते. कोणती आई असे ना, आई ती आई असते. म्हणजे शुक्राचार्यांच्या आईने तसंच केलं ना. मग विष्णू भगवंताने सुद्धा तिला सांगितलं, अगं संरक्षण करू नको तू. पण या दैत्यांच्या आईने काय ऐकलं नाही. मग भगवान विष्णू त्यावेळेस क्रोधायमान झाले आणि स्वतःच सुदर्शन चक्र जे आहे ना ते सोडलं आणि शुक्राचार्यांच्या आईचं मस्तकच उडवलं. म्हणजे भगवान कसे जन्माला आले याच्या आधीची कथा आपल्याला बघायची ना. सर्वत्र हाहाकार वाजला, प्रत्यक्षात दैत्यांच्या आईचं मस्तक उडालं. सर्व दैत्य आता भृगु ऋषीकडे आले आणि सांगू लागले की तुमच्या पत्नीला भगवान विष्णूंनी मारलं हो. भृगु ऋषी त्यावेळेस रागावले आणि मग ते विष्णूंना म्हणू लागले, का माझ्या पत्नीला मारलं? विष्णूंना शाप दिला की जा, तुला मृत्यू लोकामध्ये मानव अवतारामध्ये जन्म घ्यावा लागेल आणि खूप असे कष्ट सहन करावे लागते आणि तुलाही तुझ्या पत्नीचा वियोग होईल. जसा मला माझ्या पत्नीचा वियोग झाला ना, तसा तुला तुझ्या पत्नीचा वियोग होईल. म्हणून भगवान विष्णूंना अनेक अवतार घ्यावे लागले. काल आपण प्रभू रामांचा अवतार बघितला. हा कोण आहे? ही विष्णूंचाच अवतार आहे. आणि भृगु ऋषींनी शाप दिल्यामुळे सीता मातेला पळून नेलं ना आपल्या नाशिकेतून. ऋषींनी संध्या केली आणि म्हणू लागले, मी जर खरोखर तपस्वी असेल ना, तर माझ्या तपोबलाने माझी पत्नी जी आहे ती जिवंत व्हावे. आणि संकल्प केल्याबरोबर या भृगु ऋषींची पत्नी जी आहे ना ती परत जिवंत झाली. आता व्यास सांगू लागले, परत एकदा स्वयंभू मनु आणि शतरूपाय ना तपचर्या करायला लागले. याच्यामध्ये मृत्यू लोकामध्ये पहिला विवाह कुणाचा लागला असेल ना, तर स्वयंभू मनु आणि शतरूपा यांचा प्रथम विवाह झालेला आहे. मग ते तपचर्या करत असताना भगवंताने धर्म आणि मूर्तीच्या घरी ना नर नारायण रूपाने प्रकट झाले भगवंत. आणि बद्री नारायण ते तपचर्या करू लागले. इंद्राला वाटलं आता जरी तपचर्या करून माझं राज्य बळकावून घेतात काय. प्रत्येक वेळी इंद्राला भीती वाटायच्या, एखाद्या देवतेने जास्त तपचर्या केली, इंद्राला वाटायचं आता माझं स्वर्गाचं पदच जाईल. कारण स्वर्गामध्ये गेलेले अमर झालेले आहेत ना, त्यांना सुद्धा त्यांचं पुण्य संपलं. मग या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. जेव्हा त्यांचं पुण्य संपतं ना, त्यांना सुद्धा माघारी यावं लागतं. हो, प्रत्येक जण म्हणतं भगवंता, अरे या मृत्यू लोकामध्ये प्रमाण द्यायचं, मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म दे. स्वर्गामध्ये अमर झालेले ते सुद्धा म्हणतात स्वर्गीचे अमर
आम्हाला जन्म दे, तर त्या भगवंताचं नामस्मरण करून नारायण नामे होऊ जीवन मुक्त. तुझं नामस्मरण करून बाबा आम्ही पुनरपी जन्म पुनरपी मरण या फेऱ्यात आम्ही अडकणार नाही रे, म्हणून आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्म दे. मग इंद्राला काय केलं, ही तपश्चर्येला बसलेला 16,050 अप्सरा त्या नरनारायणाच्या समोर पाठवल्या. त्यांचं अंतःकरणच निर्मल होतं नरनारायणाचं. उलट त्या अप्सरांना स्वतःच्या सौंदर्याचा गर्व झाला होता. अप्सरांना तो गर्व घालवण्यासाठी मग नरनारायणाने काय केलं, स्वतःच्या मांडीवर जोरात थाप मारले आणि त्यातून एक उर्वशी नावाची अप्सरा जी आहे ना ती प्रकट केली. आणि ती एवढी क्रूर होती, सुंदर होती की जशी मूर्ती मंत्र जशी आपण लक्ष्मी माता जशी बघितली ना तशी ती उर्वशी सुंदर होती. उर्वशी नावाची अप्सरा प्रकट झाली आणि ती सुंदर असल्यामुळे त्यांचा गर्व खाली उतरला. कोणाचा, या अप्सरांचा गर्व खाली उतरला. आणि मग त्या नारायणाला शरण गेल्या. आणि तुला पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की तू आमचा पती व्हावा. म्हणजे या 16,050 अप्सरांना वाटलं नारायणाला बघून. मग ते सांगू लागले, अगं मी आता नारायण आहे, ब्रह्मचारी अवस्थेमध्ये मी तुमच्याशी विवाह करू शकत नाही, पण मी पुढचा जन्म घेतला की त्यावेळेस मात्र मी तुमच्याशी विवाह करेन आणि त्यावेळेस आपण सुंदर असा संसार करू. म्हणून माझ्या कृष्ण परमात्म्याला अवतार घ्यावा लागला. तर जन्मेजय परत विचारू लागले की वसुदेव देवकीला बंदीखान्यामध्ये राहावं लागलं, एवढे कष्ट सहन करावे लागले, असं काय केलं होतं वसुदेवानं नेमके एवढं दुःख भोगावं लागलं, ही कृपा करून आम्हाला सांगाल का. आता जन्मेजयाला सांगताय बघा, व्यास सांगू लागले. म्हणजे यांचा जन्माचा पूर्व इतिहास व्यास सांगू लागले. कश्यप नावाचे एक मुनी जे होते त्यांना 2 पत्नी. कश्यपाच्या पत्नीचं नाव दिती आणि एकीचं नाव अदिती. एक दिवस कश्यप ऋषींनी ना यज्ञ करण्याकरता वरुण देवतेकडून गोमातेला आणलं होतं. म्हणजे यज्ञ करायचा असेल तर गोमाता लागायची ना. मग कामधेनू नावाची गाय यज्ञ पूर्ण करण्याकरता आणलं आणि त्यांचा यज्ञ होऊ लागला. यज्ञही संपन्न झाला आता आणि वरुण तेथे आला आणि आपली ही कामधेनूच मागू लागला या ऋषींकडे. या गायीची वासरं मात्र तिची वाट पाहताय, हंबरताय. त्यांना आपल्या आईची या गायीची आठवण येते. कश्यपानं सांगितलं, तुम्ही मला यज्ञ करण्याकरता गाय दिलीये, मला अजूनही यज्ञ करायचे आणि मी तुम्हाला ना ही कामधेनू काही देत नाही बाबा. वरुण घाबरला आणि ब्रह्मदेवाकडे सांगू लागला की कश्यपाने जी मी गाय दिली होती ना ती कश्यपाने माझी गाय नेली, तो मला परत देत नाहीये, काहीतरी करा ब्रह्मदेवा आणि ती गाय मला परत आणून द्या. आता गाय परत आणून देण्यासाठी ना ब्रह्मदेवाला सुद्धा राग आला. कश्यप मुनी काही ती गाय देत नाही ना आणि ब्रह्मदेवाला राग आला आणि शाप दिला की त्या गायीचे वासर तुझी वाट बघताय, तू देत नाही ना, मानवासारखा तुला मृत्यू लोकामध्ये अवतार घ्यावा लागेल आणि तू यदू कुळामध्ये अवतार घेऊन वसुदेव तुला व्हावं लागेल आणि कारागृहात तुला राहावं लागेल आणि पत्नीचा जन्म घ्यावा लागेल. म्हणून कश्यपाला ना वसुदेव व्हावं लागलं. म्हणून शक्यतो कर्म चांगलं करायचा. चांगलं कर्म केलं तर चांगला आपल्याला जन्म भेटतो, चांगल्या रूपात ते फेडावं लागतं. पण आपल्याकडून जर एखादं वाईट कर्म घडलं असेल ना ते दुःखाच्या रूपात आपल्याला फेडावं लागतं. आता कश्यपाने ठीक वसुदेव म्हणून जन्म घ्यावा लागला, पण त्यांच्या पत्नीची देवकीची काय चूक होती बरं. तर सांगू लागले भगवंत, आता त्याच्या पत्नी त्याच्या सोबत यज्ञाला बसल्या होत्या. दिती ही राक्षसांची माता आणि आदिती जी होती ही देवांची माता. म्हणजे दितीच्या पोटी सगळे राक्षस जन्माला आले आणि आदितीच्या पोटी देव जन्माला आले. इंद्र हा आहे ना आदितीचाच मुलगा इंद्र. सूर्य हा सुद्धा आदितीचाच पुत्र. मग दितीनं जे आहे पूस संवन नावाचं एक व्रत येतं ना
ते व्रत केलं आणि 1 वर्षाचं व्रत सांगितलं. या व्रतामध्ये सायंकाळी हात पाय स्वच्छ धुवून मग अंथरुणावरती झोपायचं. एके दिवशी दिती मात्र दिवसभर थकले आणि इंद्राने त्याच वेळेस इंद्रानं काय केलं, छोट्या बालकाचं रूप घेतलं तिथं आणि आपल्याच आई जवळ गेला आणि हिच्याकडून कोणती तर काहीतरी चूक व्हावी ना म्हणून आपल्याच आईचं व्रत इंद्रानं खंडन केलं. म्हणजे इंद्रानं आईला सुद्धा सोडलेलं नाही ना, इंद्रानं आईचं व्रतच खंडन करून टाकलं. मग इंद्रानं पुष्यवन व्रत करताना तिला नेमके त्याच वेळेस गर्भधारणा झाली आणि सूक्ष्म रूपाने आता इंद्रानं तिच्या गर्भामध्ये सूक्ष्म रूपाने प्रवेश केला आणि या तिच्या गर्भाचे जे आहे ते 7 तुकडे केले. आईच्या गर्भामध्ये 7 तुकडे केले. इंद्र आतमध्ये शिरला आणि गर्भाचे 7 तुकडे केले. ते रडू लागले, अरे आम्हाला का मारतोय, आम्ही काय चूक केली तुझी, आता काय करावं बरं. मारण्यासाठी परत एकेकाचे परत 7 तुकडे केले. म्हणजे एका गर्भाचे पहिले 7 तुकडे आणि त्या 7 गर्भाचे परत 7 तुकडे, असे किती झाले, 49 तुकडे झाले. आणि 50वा तिच्या गर्भामध्ये होता. असे 50 मरुद गण जन्माला आले. या मरुद गणांचा जन्म झाला आणि तिला खूप वाईट वाटलं. आधी तिला म्हणू लागली, अगं तुझ्या मुलानं माझ्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि माझे इतकी मुलं मारले ना, बघ मी शाप देते की तुझे सुद्धा पुढच्या जन्मामध्ये जन्मल्याबरोबर आहे ना तुझे सुद्धा मुलं मारले जाते. म्हणून कृष्ण भगवंताच्या आधीचे जे 6 मुलं जे आहेत ना वसुदेव देवकीचे, ते 6ही मुलं मारले. म्हणून आमचे माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, अगा कर्मे जे उरावे तेही सुख दुःखे फळावे आणि तया ते भोगावया यावे. संपूर्ण वृत्तांत सांगू लागले कसे भगवंत जन्माला आले ते. पापाचा मोठा आता भार होऊ लागला, पृथ्वीवरती अनाचार वाढू लागला आणि पृथ्वी मातेला आता तो अनाचार सहन होईना, पापाचा भार सहन होईना. मग पृथ्वी मातेनं काय केलं बरं, गाईचं रूप घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे ती पृथ्वी माता गेली आणि सांगू लागले की पृथ्वीवरती दैत्य इतका त्रास देताय ना, मला आता काही भार सहन होत नाहीये, तर तुम्हीच आता काहीतरी करा. त्यावेळेस आकाशामध्ये म्हणजे आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगू लागले की पृथ्वी माता काळजी करू नको, बघ या दैत्यांना संपवणारा भगवंत आहे ना, लवकरच जन्माला येणार आहे. आकाशाची वाणी सांगे लवकरच अवतार घेईल. आता भगवंताला अवतार घेण्यासाठी, भगवंत जन्माला येण्यासाठी आधी भगवंताच्या आई वडिलांचा विवाह करावा लागेल ना. भगवंताच्या आई वडिलांचा वसुदेव देवकीचा जोपर्यंत विवाह होत नाही तोपर्यंत बाळ जन्माला येत नाही. देवता निश्चिंत झाल्या आणि पृथ्वीला समाधान प्राप्त झालं. देवकीची आई कंसाची चुलत बहीण मग देवकी वसुदेवाचा विवाह ठरला आणि त्या विवाहामध्ये आहे ना वसुदेव देवकीचा रथ जो आहे हा कंस चालवत होता आणि कंस असा आनंदामध्ये होता. आपल्या बहिणीच्या लग्नामध्ये प्रत्येक भावाला आनंदच असतो ना.
आकाशवाणी झाली, अरे तू ज्या या वसुदेव देवकीची वरात घेऊन जातोय ना बाबा, याच देवकीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुला मारणार आहे रे. आकाशवाणी झाली इकडे आणि त्याच वेळेस कंस मात्र घाबरला, रे यांच्या पोटी 8वा येणारा मला मारणार रे, आणि मी तर यांची वरात घेऊन चाललो. त्याच वेळेस हा खड्ग घेऊन कंस जो आहे मारायला धावला. पण वसुदेवाने सांगितलं, बाबा अरे मी हिच्याशी विवाह केलाय आणि हिची जबाबदारी हिच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणं ना, हे माझं कर्तव्य. तू हिला मारू नको, पाहिजे तर पाहिजे बाबा, तू बंदीखान्यामध्ये ठेव रे, आम्हाला बंदीखान्यामध्ये ठेव, आणि जेवढेही मुलं होतील ना ते मुलं आम्ही तुला देऊन टाकू, पण माझ्या पत्नीला मारू नको रे बाबा. तू तुझी बहीण जरी असते पण मारू नको. मग त्यावेळेस बघा वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि बंदीखान्यामध्ये त्यांना ठेवलं. बंदीखान्यामध्ये त्यांना ठेवलं आणि बंदीखान्यामध्ये असताना पहिलं बाळ जन्माला आलं. आणि कंसाला ही बातमी कळाली की वसुदेव देवकीच्या पोटी पहिलं बाळ जन्माला आलेलं आहे. पण कंसाला विचार केला, जाऊ द्या पहिलं बाळ आत्ताशी जन्माला आला, आपल्याला 8वा मारणार आहे ना. कंसाचं जर पाप वाढलं नाही तर लवकर याच्या आतून म्हणजे भगवंताला कंस मामा मारता येणार नाही. म्हणून तिथे आले आमचे शेंडीवाले बाबा, परत आले आणि सुंदर असं नारायणाचं भजन करतायत. नारायण श्रीपद नारायण श्रीपद नारायण नारायण. मारण्याचा. अरे बाबा बघ, खालून जर विचार केला ना तर जो वरचा 1 नंबरचा आहे ना तोही 8वा ठरू शकतो. म्हणून तू ये ना, एकही मुलाला सोडू नको. नारद महर्षींना यांचं पाप वाढवायचं होतं ना कंसाचं, पण तरीही नारद बाबा म्हणजे कंस मामा काय केला. तेव्हा नारद महर्षींनी काय केलं, गुलाबाचं फुल आणलं, त्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या केल्या आणि त्या गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या खाली सोडत असताना 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 असं कंस मामाला मोजून दाखवू लागले. कंस मामा म्हटलं असं काय करताय. अहो तेच सांगतोय मी, जर खालून विचार केला तर पहिलाही 8वा ठरू शकतो. म्हणून तुम्हाला देवकीचा हा पहिला सुद्धा मुलगा मारावा लागेल. असे वसुदेव देवकीचे 1 2 3 6 मुलं मारले. पण 7वा जो गर्भ होता ना, हा योग मायेनं काय केला, हा रोहिणीच्या पोटामध्ये तिकडे स्थलांतरित केला. रोहिणी ही सुद्धा वसुदेवाचीच पत्नी होती. तिच्या पोटामध्ये स्थलांतरित केला आणि तो सुंदरपैकी तिकडे वाढत होता. सुंदरपैकी तो 7वा गर्भ तिकडे वाढतोय आणि मग 8वा या भगवंताच्या म्हणजे वसुदेव देवकीच्या पोटी 8वा मुलगा कोण आला असेल हो, त्याचाच आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे का 8वा. म्हणजे याचा उद्देश असा आहे, माझ्या भगवंताला आठवत राहा कायमस्वरूपी. 8वा म्हणून भगवंताने जन्म सुद्धा कधी घेतला, अष्टमीला. आणि काय
योगायोग बघा. ध्यानी मनी नसताना ना आज नेमकी अष्टमी आहे. अष्टमी दुर्गाष्टमी आहे. भगवंताने कालाष्टमीला जन्म घेतला पण अष्टमी आहे म्हणजे आपण नाशिककर भाग्यवान आहोत. अष्टमीला भगवंताने अवतार घेतला ना. आज सुंदर अशी अष्टमीच आहे म्हणून हा सर्व योगायोग असतो. पण देवकीला मुलं होऊ लागले. कंसाने 6 मुलं मारले आणि वसुदेवाला त्याची चिंता वाटू लागली. मग गर्गाचार्यांना निरोप पाठवला या वसुदेवजीने. आणि वसुदेवजी हे म्हणजे गर्गाचार्य हे यदु कुलाचे कुलगुरू आहेत. गर्गाचार्यांना वसुदेव सांगू लागले माझ्या 6 मुलांना कंसाने मारला पण मला दीर्घायुष्य मुलगा होण्यासाठी काय करावं लागेल बरं. गर्गाचार्यांनी सांगितलं की तुम्हाला भगवती जगदंबेची आराधना करावी लागेल. म्हणजे वसुदेव देवकीला सुद्धा सांगितलं गर्गाचार्यांनी आराधना कोणाची करावी लागेल. आपण जाऊ गोव्याला जाऊ. आईच्या परडीत कोणा वाटेल ग प्रभू. चला ग आराधना बापरे जाऊ गोव्याला जाऊ. आईच्या परडीत कोणी वाढेल तांदूळ घालू आंब्याचा गोंधळ. घालू आंब्याचा गोंधळ घालू आंब्याचा गोंधळ. तिथं जाऊन आई भगवती जवळ जोगवा मागू लागले. विंध्य पर्वतावरती ती भगवती प्रगट झाली आणि गर्गाचार्यांना विचारू लागले काय हवंय. गर्गाचार्याने सांगितलं वसुदेव देवकी जे आहे हे बंदीखान्यामध्ये आहे आणि कंस त्यांच्या मुलांना मारतोय. दीर्घायुष्य मुलगा प्राप्त होण्यासाठी ना मी तपश्चर्या करतोय. तू जर आई प्रसन्न असशील ना तर दीर्घायुष्य मुलगा या वसुदेव देवकीला प्राप्त होऊ दे ग. भैया भगवतीने स्वतः सांगितलं गर्गाचार्यांना की बघ पुढचा जो गर्भ आहे म्हणजे 6 मुलं तर मारले पण 7वा जो गर्भ आहे ना तो योग मायेना बरोबर मी रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित करेन. आणि तसंच झालं. रोहिणीच्या गर्भामध्ये तो स्थलांतरित केला
पण रोहिणीला इकडे काळजी लागली, अरे माझे पती तर नाहीये, पण हा गर्भ माझ्या पोटामध्ये कसं काय वाढतोय. पण आई भगवतीने तिला स्वप्नात दृष्टांत दिला, घाबरू नको, हे तुझ्या पतीचं जे बाळ आहे, हा गर्भ तुझ्या पतीचाच आहे. मग सातवा गर्भ जो प्रगट झाला ना रोहिणीच्या पोटी, तेच बलराम दादा, बलराम भगवान की जय. बलराम भगवंत जन्माला आले, पण बलराम दादांनी आहे ना या कृष्ण भगवंताचं प्रागट्य होईपर्यंत डोळेच उघडले नाही हो आपले. सगळेजण विचार करताय, अरे बा जन्माला आला पण का डोळे उघडत नाही, का डोळे उघडत नाहीये. पण यांना जोपर्यंत आपले स्वामी म्हणजे छोटा का भाऊ असेल, आपण मनोमन यांनी स्वामी मानलेलो ते जन्माला येत नाही ना, तोपर्यंत डोळे उघडणार नाही. आता या आठव्यांदा माझ्या देवकी मातेचा पोटामध्ये गर्भ सामावला. अहो, सर्वसामान्य स्त्रीच्या पोटामध्ये गर्भ असेल तर तिचं तेज किती वाढू लागतं. प्रत्यक्षात भगवंत अवतरित होणार ना, या देवकीचं तेज दिवसेंदिवस इतकं वाढू लागला. आणि देवकी माता दिवसेंदिवस अगदी प्रसन्न होऊ लागले. वसुदेवांना सुद्धा आनंद वाटू लागला की आपल्या पोटी इतकं सुंदर असं बाळ जन्माला येणार आहे. पण भीती ही होती की या बाळाला सुद्धा हा कंस मारतो का काय. आता दिवसेंदिवस आणि जेव्हा 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेला देवकी मातेला, तर देवकी मातेला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आणि त्याच वेळेस भगवंताने काय केलं, वसुदेव देवकीच्या हृदयामध्ये प्रवेश केला. कारण भगवंताचा जन्म हा अयोनी संभव आहे. कृष्ण परमात्म्याचा जन्म दाखवलाय, पण तो अयोनी संभव असा जन्म आहे. आणि त्याच वेळेस अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता आहे ना, 8 वर्षाची मूर्ती या वसुदेव देवकी समोर प्रगट झाली. पण भगवंत म्हणू लागले, वसुदेव देवकी म्हणू लागले, अरे 8 वर्षाची मूर्ती आमच्या पुढे प्रगट झाली, तुला कोण म्हणेल तू आमचा पुत्र आहे, वसुदेव देवकीचा पुत्र कोणी म्हणेल सांग. तुला बाळा, तुला आमच्यासाठी छोटा व्हावं लागेल रे. अरे बाळ रूपामध्ये आणि तुझं जे वात्सल्य, तुझं जे प्रेम आहे ना, ते आम्हाला मिळू दे रे बाळा. ही कृष्ण मूर्ती आणि ज्यावेळेस 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली ना, तर भगवंताने पिवळ्या कलरचं वस्त्र परिधान केलेलं होतं. म्हणून ज्यावेळेस भगवंताचा जन्मोत्सव असतो ना, तर येणाऱ्यांना सुद्धा सगळ्यांना पिवळ्या कलरचं वस्त्र परिधान करून येण्याचं कारणच हे राहतं, सांगण्याचं कारण. वसुदेव देवकीच्या म्हणण्यानुसार भगवंत छोटे झाले आणि आता बंदीखान्यामध्ये बाळ रडायला लागलं. पण असं एकच बाळ आहे की त्याचा आपल्याला जन्मोत्सव लगेच साजरा करता येत नाही. किती दुःख आहे भगवंताला सुद्धा. बघा ना, ही बाळ जन्माला आलं आणि ते बाळ म्हणू लागला, आई आता थांबलो ग मी तुझ्या जवळ, पण मला जर आता इथं ठेवलं ना बाई, हा गौस येईल मला मारून टाकेल ग, मला इथं ठेवू नका. मग कुठे घेऊन चला. नहीं कुकुड़ाला मत नहीं कुकुड़ाला, नहीं कुकुड़ाला मत नहीं कुकुड़ाला. नंदाच्या घराला मत नहीं कुकुड़ाला, नंदाच्या घराला मत नहीं कुकुड़ाला. क्या बात है. माया उपजली हो तिथे देवी आना हो इथे, माया उपजली हो तिथे देवी आना. नहीं गोकुळाला मत नहीं गोकुळाला, नहीं गोकुळाला मत नहीं गोकुळाला, नहीं गोकुळाला मत नहीं गोकुळाला, नहीं गोकुळाला मत नहीं गोकुळाला.
भगवंत जन्माला आले आणि या वसुदेव देवकीचे वसुदेवाचं जे साखर दंडाने बांधलेलं होतं ना, आपोआप गळून पडले हो. आणि दरवाजे सुद्धा या बंदी खाण्याचे दरवाजे आपोआप उघडले गेले. पण आता बाहेर दो असा पाऊस चालू आहे, कसं न्यायचं? मग वसुदेवजींनी एक पाटी आणली, त्या पाटीमध्ये बाळाला ठेवलं आणि पाऊस चालू आहे ना, तर वरून शेष भगवंताने जो आहे ना, शेष भगवंताने वरती या बाळाच्या वरती फणा पकडला. बाळाला पाऊस लागू नये म्हणून शेष भगवंत स्वतः आले आणि फणा पकडला. त्याच वेळेस तिकडे यशोदेच्या पोटी जे आहेत ना, भगवती जगदंबा विंध्यवासिनी ती जी आहे, ती यशोदेच्या पोटी तिकडं प्रगट झाली गोकुळामध्ये. मग भगवंत वसुदेवांनी काय केलं? तर वसुदेवांनी पाठीमध्ये घेतला, वरून शेषाने फणा पकडला आणि पुढे यमुना मैयाला इतका पूर आलेला यमुना मैयामधून जायचं कसं बरं? वसुदेवजी आतमध्ये शिरले. आधी खांद्यापर्यंत पाणी लागला, नंतर वसुदेवांचा आहेत ना पूर्ण डोक्यापर्यंत पाणी यायला लागला आणि छोटासा कान्हा भगवंत विचार करायला लागले, अरे जास्त जर आता पाण्यामध्ये गेलं तर माझे वडील बुडून जाते. पण त्याच वेळेस यमुना मैयाला सुद्धा ना भगवंताचा स्पर्श करून घ्यायचा होता. यमुना मैया सुद्धा सुचलेली होती भगवंताचा स्पर्श करून घेण्यासाठी. माझ्या भगवंताने फक्त अंगुष्ठ आपला त्याची लावलेला अंगुष्ठ त्या यमुना मैयामध्ये भगवंताने फक्त आपल्या पायाचा अंगठा लावला आणि यमुना मैयाने असा रस्ता दिला ना, तर पूर्वीच्या काळी आपल्या आजीबाई असतील, आई असेल, सुंदर असा भांग पाडायचा सरळ रस्ता माझ्या यमुना मैयाने दिला. आता वसुदेव जे आहेत ना गोकुळामध्ये त्या बाळाला घेऊन आले. आपल्या सुद्धा कथेमध्ये वसुदेव जे आहेत तर बाळाला पाठीमध्ये घेऊन येत आहेत. मेरे सरकार आए, क्या बात है, वाह वाह. दुल्हन मेरे निशान पधारे इनके चरणों पर बहा करी प्रेम की गंगा, बहा करी प्रेम की गंगा. गंगा बहाकर प्रेम की गंगा, दिशा दो अपने पल, दिशा दो अपने पल को मेरे घनश्याम आए.
शरणागतं कृष्ण ओ स्वागतं सुस्वागतं शरणागतं कृष्ण अरे स्वागतं कृष्ण सुस्वागतं कृष्ण इतकी झोप लागली होती आणि नंद बाबाचा वाडाही इतका मोठा होता पण आपोआप नंद बाबाच्या वाड्याचे सगळे दरवाजे उघडले गेले आणि यांनी वसुदेवजीने त्या बाळाला इकडे यशोदा मैया जवळ ठेवलं यशोदा मैया जवळची जीवी विंध्यवासिनी प्रत्यक्षात प्रगटली होती ना तिला घेतलं आणि वसुदेवजी निघाले पण तिकडे नंद बाबाच्या इकडे गोकुळामध्ये इतका आनंद झाला आनंद झाला आनंद भयो आनंद 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 भयो कन्हैया लाल की जय यशोदा लाल की जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की आनंद भयो जय कन्हैया हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की नंद गया नंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की पुत्र झाला यशोदे पुत्र झाला यशोदे यकी पुढे पाठी वाटी सुटवळे पाठी वाटी सुटवळे गौळण मनती गौळण मनती गौळण मनती गौळण मनती गौळणीला पुत्र झाला रंग उधळू चला रस खेळू चला रंग उधळू चला आला आला गीताला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद रस खेळू चला रंग उधळू चला रस खेळू चला रंग उधळू चला आला आला गीताला किती सांगू टिपरी पड़े लपन चपन गिरधार मारी तो पिछलाई ताजी पड़ती पड़े वो चारे धरती दिशा उनमें चांदी दिशा चारे धरती दिशा
जन्माला आले आणि जन्मोत्सव भगवंताचा या अष्टमीच्या दिवशी गोकुळामध्ये अगदी उत्साहामध्ये संपन्न झाला. भगवंत स्वतः अवतरित झाले ना, तर या कृष्ण परमात्म्याला बघण्यासाठी महादेवांना सुद्धा मोह आवडता आला नाही. महादेव सुद्धा या भगवंताला बघण्यासाठी गेले, पण भगवंताला बघण्यासाठी जायचं नाही. यशोदा मैया काय देई नाही भगवंताला हातामध्ये. कृष्ण परमात्मा विचार करताय, अरे माझे स्वामी मला भेटायला आले आणि माझी आई देत नाहीये. भगवंत रडायला लागले आणि मग रडणारा बाळ शांत करण्यासाठी ना महादेवांच्या हातामध्ये ते दिलं. नंतर भगवंताला मारण्यासाठी पुतला मावशी गेले, ते भट्ट गेले आणि सगळ्यांची फजिती भगवंताने करून सोडले. स्वतः भगवंत अवतरित झाले, कुणी गेलं तर तिथं भगवंत का सोडणार आहे का त्याला? एका मागून एक अनेक जण जाऊ लागले, पण भगवंत काय कुणाचं ऐकेना. भगवंत आता लहानाचे मोठे हळूहळू लहानाचे मोठे व्हायला लागले. वेळ कमी आहे आपल्याकडे. लहानाचे मोठे होऊ लागले आणि खोड्या करू लागले माझे भगवंत, रंगायला लागले, खोड्या करायला लागले. आणि त्याच वेळेस जावं गवळणींची चोरी सुद्धा भगवंताने नंतर थोड्या दिवसात चोरी सुरू केली भगवंताने. आणि ते रांगत असताना कृष्ण मैयालाही खूप आनंद व्हायचा जेव्हा भगवंत रांगायला लागले ना. गुडघ्यावरती भगवंत रांगायचे आणि यशोदा मैयाला त्या भगवंताकडे बघून आनंद व्हायचा. मग भगवंत विचार करताय, अरे मी गवळणींना सुख देण्यासाठी आलो इथं या गोकुळामध्ये ना, मग गवळणींना मला सुख द्यावं लागेल. मग भगवंत आता चोरी करायला लागले. गवळणींच्या घरी जायचे, घरात एवढं दही दूध तूप लोणी भरपूर व्हायचं ना, तरीही भगवंत काय करायचे, त्या गोपाळांना विचारलं, का रे एवढं दही दूध तूप लोणी आपल्याकडे भरपूर होतं, पण तरी तुमच्या तब्येती अशा बारीक का आहेत रे बाबांनो? तेव्हा गोपाळांना सांगितलं, दही दूध तूप लोणी आपल्याकडे भरपूर होतं, पण ते मथुरेच्या बाजाराला विकायला जातं, ते काही घरी राहत नाही. मग भगवंत म्हटले, आता असं भेटत नाही ना, तर चोरी करायची आपण. भगवंता, अरे चोरी आपण, अरे देव चोरी करतो का? अरे चोरी करतो बाबा, आणि मला चोरी कशी करायची चांगल्या पद्धतीने माहिती रे. मग भगवंतानं चौर्य मंडळ स्थापन केलं, नवनीत चौर्य मंडळ, आणि चोरी करायला निघाले. लहान 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 मुलं घेऊन, लहान 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 मुलं घेऊन, खोळकरी 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 मनमोहन मनमोहन मोहन 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 खोळकरी मनमोहन. भरा आमच्या घरा येऊन, ओ करीतही दूध लोणी, अरे घरा आमच्या येऊन करीत लोणी, खोळ्या करी मनमोहन मनमोहन मोहन 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 खोळकरी मनमोहन. लहान 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 मुलं घेऊन, लहान 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 मुलं घेऊन, खोळकरी अरे खोळकरी मनमोहन मनमोहन मोहन 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 खोळकरी मनमोहन. यशोदा मैया म्हणायची, नाही का माझा लेकरू तसंच नाही, आता कृष्णा कोणीच करत नाही बाई. यशोदा मैयाचा विश्वास बसेना. गवळणींनी एक दिवस प्रत्यक्षात पकडून दिलं. गवळणींना सुद्धा या कृष्ण भगवंताच्या खोड्या बघून ना सुख वाटायचं गवळणींना सुद्धा. आणि गवळणी माझ्या कृष्ण परमात्म्याची बासरी वाजायला लागली की वेड्या होऊन जायचं. मग जेव्हा भगवंताची बासरी वाजत राहायची, गवळणीने घरातलं पाणी ओतून द्यावं आणि सासूबाईला सांगावं घरातलं पाणी संपलं, आम्ही पाणी आणण्यासाठी चाललो. गवळणी पाणी आणण्यासाठी जायचं आणि कृष्ण भगवंताची भेट व्हायची. आता मात्र मैया म्हटली, काना तू खूप खोड्या करतोय रे काना. मग गवळणीला सुख प्राप्त करून देण्यासाठी आणि भगवंत आता पुढे गेले ना, तर त्या कालिया म्हणजे दोहा
भगवंता नाचू लागले. कालिया नागाच्या पत्न्या भगवंताला शरण आल्या. म्हणून कालियाला सांगितलं तू आता इथून जा. आणि गोपिकांनी मग काय केलं, भगवान पती रूपाने प्राप्त व्हावा ना अशी इच्छा गोपिकांनी व्यक्त केली. आणि मग गोपिकांनी त्या कात्यायनी देवीचं व्रत त्याच्यासाठी केलं. म्हणजे गोपिकांनी सुद्धा कुणाची प्रार्थना केली, प्रतिज्ञा केली, आई भगवतीची. कात्यायनीचं व्रत केलं आणि भगवंतांनी त्यांची व्रताची सफलता करण्याकरता चिरहरण केलं. गोपिका भगवतीची उपासना करीत होत्या. त्या यमुनेच्या काठावरती कात्यायनी देवीची वालुकामय मूर्ती करत होत्या. आणि आपण पहिल्या दिवसापासून श्रवण करताय की भगवतीची उपासना कशी करावी. तशी जशी उपासना आपण करतो तशीच या गोपिका ज्या या भगवतीची उपासना कात्यायनी देवीची उपासना करत होते. आणि देवी मातेला कात्यायनी माता प्रसन्न झाली यांच्यावरती. आणि यज्ञ कशा करता आता पुढे यज्ञ समारंभ तो आयोजित केला तिथे. आणि भगवंताने आता जे आहेत ना ह्या गोपिकांना सुख देण्यासाठी ना रासलीला करण्याचं ठरवलं भगवंताने. आपण सुद्धा आपल्या मंचावरती ना कृष्ण परमात्म्याचे, राधा राणीची आणि गोपिकांची झाकी जी आहे ना ती येते. जय हो. कृष्ण आणि गौरव माझ्यामध्ये उभे राहते. थोड़ा सा प्यार दो पैरों में बेटा के तार दो. आत्मा परमात्मा का मिलन कब होगा, यही महारस है, यही महारस है. और त्रिभुवन का स्वामी भक्तों का दास है, यही महारस है, यही महारस है. और विष्णु कमल है, राधे सुहास है, यही महारस है, यही महारस है. सबके लोगों की युग पास है, यही महारस है, यही महारस है. थोड़ा सा प्यार दो चरणों में बेटा के तार दो. शाम याद आ गया, आज राधा को शाम याद आ गया. किसी को मन मेरा आज राधा को शाम याद आ गया. किसी को मन मेरा भाग गया. शाम की दीवानी राधा देखो कैसे झूमे राधा, शाम के दीवानी राधा देखो कैसे झूमे राधा. अब झूमे मगन राधा नाचे गाए, आज राधा को शाम याद आ गया.
तेव्हा तुला कळला का साजवड तुला मला कळली नाही प्रीत तुझी कधी तुळली नाही अरे मोहना रे मोहना रे मोहना हो हो अरे मैया यशोदा ये तेरा कन्हैया अरे मैया यशोदा ये तेरा कन्हैया बन गए पकड़े वो मेरे लिए भैया संग तेरे करता है मेरे करता है राम जी की कृपा से मैं बची राम जी की कृपा से मैं बची राम जी की कृपा से गोपाल कृष्ण भगवान की वृंदावन च्या सकल जनासी देव जीवदान आकुरा नको नेऊ भगवान आकुरा नको नेऊ भगवान वासरे स्तनपान करती गाई वासरे स्तनपान करती वासरे स्तनपान करती नको नेऊ भगवान आक्रूरा नको नेऊ भगवान वृंदावनच्या सकल जनासी वृंदावनच्या सकल जनासी देवळे जीवदान आकुरा नको नेऊ भगवान आकुरा नको नेऊ भगवान भगवंता अरे नको ना जाऊ अक्रूरा नको नेऊ रे आमच्या भगवंताला नको नेऊ भगवंताने खूप प्रेम दिलं रे आम्हाला आजही आपण गोकुळामध्ये जा सर्व भगवंताचे जे गोपाळ आहेत ना आज सुद्धा वाट बघतात की कधी आमचा कन्हैया येईल कधी आम्हाला भेटेल म्हणून बसलेल्यांना विनंती एकदा तरी वृंदावनात गोकुळामध्ये जा गोकुळातला वृंदावनातला आनंद काही वेगळाच आहे दादांना पाहिलं आम्ही प्रत्यक्षात अनुभवून आले म्हणून कळकळीने सांगते मी तिथं गेलेला हाताला इतकं वेळ लावतो ना कधी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत आपल्याला सोडू शकत नाही दादांना पाहिलं पण तिथे जाऊन माझ्या भगवंताचं नामस्मरण करा भगवंताकडे प्रेम मागा त्या वृंदावनात गोकुळामध्ये जाऊन सुद्धा आता अक्रूर आहेत ना भगवंताला घेऊन गेले अक्रूरजीने भगवंताला नेलं तिथे जाऊन कौस मामाला मारायचं होतं ना भगवंताला तर कौस मामाला आता घाम फुटायला लागला हो भगवंत आले म्हणजे हा काय मला सोडणार नाही पहिल्यांदा मल्लांबरोबर भगवंताचं युद्ध झालं त्या मल्लांनाही भगवंताने
खाली पाडून टाकलं. आता आले कौस मामा आले आणि कौस मामाला समोर भगवंताने पकडलं आणि कौस मामाला म्हणू लागले, भगवंत सांग, करशील का यज्ञ बंद, देशील का त्रास सगळ्यांना? कौस मामा म्हणायचे, नाही नाही देणार मी. पण भगवंतानं आहे ना इतका जोरात मुष्टी प्रहार आपल्या मामावरती केला आणि त्यावेळेस कौस मामाला आहे ना भगवंताने संपवून टाकलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. कौस मामाला संपवलं भगवंताने आणि सगळीकडे आनंद झाला. कौस मामा संपला. सगळे प्रजाजन सुखी झाले. उग्रसेनाची आई बंदीखान्यातून सुटका केली आणि आपल्या आई वडिलांची वसुदेव देवकीची सुद्धा ना भगवंताने बंदीखान्यामधून सुटका केली. पुढे जे आहे भगवंताला रणछोड दास नाव प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर बलराम नागाचा विवाह झाला. बलराम नागाचा विवाह झाल्यानंतर आता भगवंताचा विवाह करणार ना, भगवंताचा विवाह जो आहे भगवंताने विवाह कोणाबरोबर केला? बलराम नागाचा विवाह रेवती बरोबर झाला. आणि यानंतर नारद महाराजांकडून कळालं की अमरावती जिल्ह्यामध्ये कौंडण्यपूर गाव आहे आणि या कौंडण्यपूर गावामध्ये ना रुक्मिणीचा अवतार तिथे झाला होता. रुक्मिणीला सुद्धा नारदांकडून भगवंताचा महिमा कळाला आणि तिनं या रुक्मिणीला मनोमन आहे ना कृष्ण परमात्म्याला पती रूपाने स्वीकारलं होतं. पण या सर्वांचा या रुक्मिणीचा विवाह जो शिशुपालाबरोबर करायचा होता. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी, या रुक्मीला शिशुपालाबरोबर भगवंताचा म्हणजे हिचा रुक्मिणीचा विवाह करायचा होता. पण रुक्मिणीला मात्र शिशुपाल पसंत नव्हता. ती म्हटली, ना बरी आणि ना मी बरी, मी शिशुपालाला वरणार नाही, मला नाही पाहिजे. आता शिशुपालाला वरणार नाही, आपल्याला तर काय आपला भाऊ सोडणार नाही. मग रुक्मिणीने काय केलं? या रुक्मिणीने सुद्धा कौंडण्यपुरामध्ये आली आणि तिने सांगितलं, माझा जर कृष्ण परमात्मा बरोबर विवाह झाला नाही तर मी हा प्राणच ठेवणार नाही, प्राणच सोडून देईल. मग ही रुक्मिणी ज्यावेळेस भगवतीची उपासना करण्यासाठी आली आणि भगवतीला साकडं घालताय रुक्मिणी माता, आता ग मला शिशुपाला बरोबर विवाह करायचा नाही, मला कृष्ण परमात्मा बरोबर विवाह करायचा आहे. आणि ज्या वेळेस ही आली होती ना रुक्मिणी भगवतीच्या दर्शनासाठी, त्याच वेळेस कृष्ण परमात्माने ते सुद्धा दर्शनासाठी आले होते. भगवंताने कृष्ण परमात्माने ना तिथूनच त्या रुक्मिणीला पळवलं. म्हणून रुक्मिणीला पळवलं, सगळीकडे आनंद झाला, रुक्मिणीला सुद्धा आनंद झाला आणि आता कृष्ण परमात्म्याचा विवाह होणार. एवढं झाकी एवढं आणि झाकी येईपर्यंत स्वागत घेण्यापेक्षा ना आता ही रुक्मिणी झाकी एवढ्या ना कृष्ण परमात्म्याच्या रुक्मिणी मातेची झाकी जी आहे विवाहासाठी येते. रुक्मिणी माता आपल्या इकडे मैत्रिणींना म्हणू लागली, अगं मैत्रिणीनं या माझ्या हातावरती मेहंदी काढा, मला सजवा बाई. मेरे सखिया मुझे मेहंदी लगा लो, आओ मेरे सखिया मुझे मेहंदी लगा लो, मेहंदी लगा दो मुझे पैसा सजा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. सदाई उनको बोलो के हजला तो कर दो है, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. अरे ऐसी ओढ़ी चुनरिया रंग नहीं छूटे, ऐसा वर दुल्हा जो कबो न छूटे, अटल सुहागन वाली बिंदिया लगा दो, मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. अरे आओ मेरे सखिया मुझे मेहंदी लगा दो,
पे मेहंदी लगा दो मुझे सुंदर सजा दो और मुझे शाम सुंदर की दुल्हन बना दो मोरेश्वरम सिद्धिता बल्लारो विनायक मरे चिंतामणि तेवरे लेण्याद्री गिरिजात्मजो सुहृदो विघ्नेश्वरम ओझरम ग्रामे राजन नाम के गणपति कुर्या सदा मंगलम वधूवरे शुभ लग्न सावधान दोघे मित्र बनवूनिया प्रिय पुल्या भूदेवतेला स्मरा देशाचे भवितव्य उज्ज्वल करा जातीयता ही हरा बोला मानव धर्म एक पुला नान्यता भावना नादा धोरण हेची ठेवणी पुढे साला जनास जना घ्या हे बंद बांधुनी वर वधू उद्धार द्या शिकुला चिंता तो मनी पूज्य गांधी अपुला कोऱ्या सदा मंगलम वधूवर शुभ लग्न सावधान पाचवी लग्न समोर बरोबर ते सावधान 11वे लग्न समोर बरोबर ते सावधान 19वे लग्न समोर बरोबर ते सावधान 21वे लग्न समोर बरोबर ते सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मी पुरस्ताश्रमी वरडी सावचित्त सावधान ग्रामदेवता सावधान इष्टदेवता सावचित्त सावधान 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 कृष्ण परमात्म्याच्या रुक्मिणीच्या हातात हार द्या हार घाला एकमेकांना शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान दान शुभ मंगल मंगल विधान दान शुभ मंगल मंगल विधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान का भगवतीची आराधना यांनी केली तर यांचा जो मुलगा आहे कृष्ण रुक्मिणीने जगदंबाचा धावा केला ती चतुर्भुज रूपाने प्रगट झाली कारण यांचा मुलगा यांच्यापासून हरवला होता कृष्ण भगवंताचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह हरवल्यामुळं त्यांनी सुद्धा या भगवतीची उपासना केली आणि भगवतीची उपासना केल्यामुळे ना यांचा मुलगा परत सापडला म्हणून आपणच भगवतीची उपासना असं करतो असं नाही तर माझ्या प्रभू रामचंद्राने कृष्ण परमात्म्याने सगळ्यांनी भरत ब्रह्मदेवाने विष्णू भगवंताने सगळ्यांनी या भगवतीची उपासना केलेली आहे आणि या भगवतीची उपासना जर आपण केली नाही भगवंताची उपासना केली नाही ना आपल्याकडे किती धन संपत्ती असते कुणी विचारत नाही व त्या धन संपत्तीला कशालाही कुणी विचारत नाही आपण दुसऱ्यांशी कसं प्रेमाने वागतो कसं दुसऱ्यांसोबत राहिलोय ना याला जास्त महत्व आहे दादांनो ताईंनो आपण गेल्यावरती आपली धन संपत्ती सोबत घेऊन जात नाही पण आपण गेल्यावरती
आपल्यासाठी ना आपल्या प्रियजनांच्या डोळ्यात एक अश्रूचा थेंब तरी आला पाहिजे ना, असं आयुष्यभर माणसाने वागलं पाहिजे. आपण गेल्यावरती कुणी म्हटलं पाहिजे की खूप चांगली व्यक्ती होती, इतक्या लवकर जाऊ द्यायला नव्हती पाहिजे, जायला नव्हती पाहिजे ही व्यक्ती. त्याचं तुम्हाला गीत पाठवलंय बघा, छोटस गीत घेऊ आपण, मुझे तूने राधा. तर प्रत्येकाने हाच विचार करत असेल ना काही आपल्या आयुष्यामध्ये पैसा कमी कमवला तरी चालेल, पण आपल्या जवळची प्रेमाची माणसं जी आहे ना ती जास्त जोडा. उठू नये, उद्या बघा उद्याचा दिवस कथा आहे, परवा आम्ही जाणार आहे इथून, पण तुम्हाला सुद्धा आमचा परत परत आठवण आली पाहिजे ना, असं आयुष्य जगा. मुझे तुमने दाता बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया. बन कर मुझे तेरे दाता, मुझे तुमने दाता बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. जमाने में औकात मेरी हो ना मिलती, अगर दी हुई दाता ये तेरी, तो क्या दी थी हमने ये औकात मेरी, तुम्हें तो जीने की काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे है सहारा तेरी बंदगी का, मैं जिगर पर गुजारा मेरी जिंदगी का, मिला मुझको जो कुछ तुम्हीं से मिला है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. आजपर्यंत खूप दिले हो, पण आमचं कुटुंब काय कुटुंब, आणि आम्ही पती पत्नीने आहे ना कधी पैशाच्या मागे धावलो नाही. फक्त तुमच्यासारखे गोड प्रेमळ माणसं आहे ना आजपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये आम्ही खूप जोडली हो. कारण आम्हाला माहितीये आम्ही गेल्यावरती ना पैसा सोबत घेऊन जाणार नाही, पण तुमच्यासारख्या एक अश्रूचा थेंब आमच्यासाठी लाख मोलाचा आशीर्वाद असेल दादा, मग काही नको. म्हणून प्रत्येक गावामध्ये कथेसाठी कीर्तनासाठी गेलो असेल ना, जेव्हा कथा कीर्तन संपताना प्रत्येक गावामधून फोन येतो काही करमत नाही हो आज. म्हणून पैसा आपल्या आयुष्यामध्ये कमी जोडा, पण माणसं मात्र जास्त आयुष्यामध्ये जोडा. ही कोणी जर मंडळी सुद्धा आमचे दादा ते फक्त एक कॉल केला तर बुलढाण्याहून दादा ते इथे आले आपल्या कथेसाठी. आमचे झाकीवालेला नाव मालेरून आले, आणि शैली दादांचं सुद्धा बघा, जरी एका आईच्या पोटी आम्ही जन्म जरी घेतलेला नसेल ना, रक्ताच्या नाथापेक्षा सुद्धा परमार्थातलं नातं सुद्धा कसं श्रेष्ठ असतं बघा. ज्यावेळेस वृंदावनाहून कथा करून आले आणि त्या दिवशी माझा कार्यक्रम इथे होता ह्याच भगवतीच्या मंदिरामध्ये, तेव्हापासून तुमच्या नाशिककरांचं आमचे शैलेश दादा असतील, संजू दादा असतील, इतकं प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं जोडलं गेलं ना, तर ते नाळ तो बांधल्या गेलेला या आपुलकीचा प्रेमाचा तो नाळ. चौधरी बाबा असतील आमचे, सगळ्यांनी अगदी कथेसाठी भरभरून असं सहकार्य केलं, आणि तुमच्या या प्रेमापोटी ना तुम्ही जितकी जितकी उत्सुकता दाखवता, जितकं प्रेम दाखवता ना, तितकी कथा करताना आम्हाला जास्त आनंद होतोय. आज कथेसाठी माझा पूर्ण काळे परिवार आलेला आहे. माझे वडील सुद्धा आज या कथेसाठी
आलेले आहेत. आणि आडगावरून आमचे उत्तम दादा घुले ते सुद्धा कथेसाठी आलेले. आमचा गुंजाळ परिवार हा त्या कथेसाठी आलेला आहे. आणि एका आई वडिलांच्या आयुष्यात दुसरं काय सुख असतो. आपल्या लेकराचं कौतुक आपण बघावं ना. हे सुख माझे वडील स्वतः आईला नाही येत आलं, पण माझी आई माझे गुंजाळ आई आलेली येते आणि स्वतः डोळ्यांनी आपल्या लेकराचं कौतुक बघताय. त्याच्यातच खूप आनंद दादांना पाहिलं. म्हणून प्रत्येक सांगते, परत सांगते की गळ्यामध्ये तुम्ही जर जास्त सोनं घातलं ना, ते गळ्यातलं सोनं आपल्याला अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण आपण जर पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावला ना, रामकृष्ण हरी माऊली म्हटल्याशिवाय जग राहणार नाही. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, प्रत्येकाशी प्रेमाने राहा. ही संपत्ती आपण आपल्या सोबत घेऊन जाणार आहे. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, क्या बात है, शादी को बोल, क्या बात है, ये बात है। तूने जो कमाया है, तूने जो दूसरा जो खाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ आया है, खाली हाथ जाए। फक्त प्रेमाने जर आपण बोललो ना, लाखोंच्या करोडोंच्या हृदयात आपण जागा करू शकतो. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. तुम्ही नाशिककर 6 दिवसापासून इतकं प्रेम देतायत ना, ते तुमचं प्रेम उद्या आम्हाला नक्कीच रडवणार आहे ते प्रेम. म्हणून प्रेमाने इतरांशी वागा. पुढे जी कथा आहे ते आता आपलं असं झालं, रात्र थोडी सोंग फार काय करावं, त्याच्यामुळे स्पीडली कथा पुढे नेवा लागते. हा महिषासुर जन्माला कसा आला आणि भगवतीने आहे ना या महिषासुराला कसं संपवलं याची कथा आपल्याला बघायची. बऱ्याच वर्षापूर्वी, बऱ्याच काळापूर्वी एक महान बलशाली दैत्य जन्माला आला. त्याचं नाव महिषासुर. महिष म्हणजे रेडा. झाकी येऊ द्या तोपर्यंत, हळूहळू कथा सांगेपर्यंत झाकी येऊ द्या. महिष म्हणजे रेडा म्हणजे टोलगा. एवढा भयंकर होता की सगळ्या त्रैलोक्याला त्याने ना त्राही करून सोडलं, त्रस्त करून सोडलं सगळ्या त्रैलोक्याला. आणि त्यानं काय केलं, ब्रह्मदेवाची उपासना करण्यासाठी ना हा सुमेरू पर्वतावरती गेला. 10,000 वर्ष सुमेरू पर्वतावर ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले, त्याला विचारू लागले की सांग तुला काय पाहिजे बाबा, मला अमर करून टाका. असा हा प्रत्येक दैत्य गेला की ब्रह्मदेवाला म्हणायचं मला अमर करून टाका. आता ब्रह्मदेवाकडेच अमरत्वाचं वरदान नाही ना, पण ब्रह्मदेवाकडे अमरत्वाचं वरदान नाही तर यांना कसं वरदान देणार ते. त्यावेळेस ब्रह्मदेव उठले, वेड्यावर, अरे तुला अमर होण्याचं वरदान मी देणार नाही, मला देता येणार नाही. मग याने महिषासुराने काय वरदान मागितलं, मला देव आणि दानव यांच्याकडून कुणाकडूनही मरण आलं नाही पाहिजे, मला एका स्त्रीच्या हातून मरण आलं पाहिजे असं वरदान मागितलं. आणि हा महिषासुरची झाकी येते महिषासुराने भगवतीची. महिषासुर इतका उन्मत्त झाला हा महिषासुर. काली काली महाकाली, हो काली काली महाकाली, कली निकली अमावस की रात में, कली निकली अमावस की रात में, कली निकली है भैरव के साथ में। क्या बात है,
किस बिके माँ के काले काले नैन मैया है लाल 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 काला कुत्ता है मैया के साथ में काला कुत्ता है मैया के साथ में काली निकली है भैरव के साथ में काली निकली है भैरव के भैरव जी का काला काला ये तो मैया काली काली लाला रूप भैरव जी का काला काला ये तो मैया काली काली लाला लामा के संग में बेटा घूमने चला माँ के संग में काली निकली है भैरव के साथ में काली काली ओ महाकाली काली निकली माँ बस के रात में काली निकली माँ बस के रात में काली निकली है भैरव के साथ में जगदम्बा माता की नाभू काला साम्राज्य बाप खाली बसून तपश्चर्या केली. दोघही न्याय पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या करत होते. पण इंद्राला परत वाटलं यांची जर तपश्चर्या झाली मग इंद्रानं काय केलं, आराध्य हातातून निघून जाईल ना. इंद्रानं मगरीचं रूप घेतलं त्यावेळेस आणि त्याला पाण्यामध्ये ओढून नेलं. करंब मारला गेला आणि वडाच्या झाडाखाली तपश्चर्या करणारा रंभ त्याला वाईट वाटू लागलं. माझा भाऊ मारला गेला, जिवंत राहण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यानं नेमकी आत्महत्या करायचं ठरवलं. अग्नी पेटवल्याने आपली चिता त्याच्यामध्ये म्हणजे संपवणार, आपल्याला संपवणार. त्यावेळेस अग्निदेव प्रत्यक्षात प्रकट झाले. बेड्या, अरे अनंत कालापर्यंत नरकात कितपत पडावं लागेल रे तू जर आत्महत्या केली तर. आत्महत्या करू नको, विषाच्या योनीला जाशील बाबा तू आत्महत्या जर केली तर. अहो तुम्ही अग्निदेव आहात ना, मग मला वरदान द्या तुम्ही. अग्निदेव म्हटले माग काय वरदान मागायचं ते, मला दिग्विजयी पुत्र व्हावा असं वरदान द्या. मग त्या रंभानं आहे ना जंगलामध्ये सांगितलं, तू जात असताना तुला पहिल्यांदा जी दृष्टीस पडेल ना तिच्यापासून तुला पुत्र होईल, तू तिच्यावरती प्रेम कर. मग जात असताना त्याला समोर ज्या सुंदरीवर तुझं मान जाईल तिच्यापासून तुला पुत्र प्राप्त होईल असं सांगितलं. हा रस्त्याने चालू लागला आणि समोर त्याला दिसले अहो म्हशीवर याचं मन बसलं. हो या रंभाचं मन म्हशीवरती बसला आणि हा म्हशी बरोबर रममान झाला आणि दोघे जण पती पत्नी बनले आणि म्हशीला गर्भधारणा झाले. त्याच वेळी दुसरा एक रेडा जंगलामध्ये फिरत होता. म्हैस पुढे पळती, रेडा तिच्या मागे धावू लागला. रंभाला कळलं की आपल्या पत्नी मागे ना दुसरा रेडा धावतोय. त्याच बरोबर युद्ध करू लागला तो रंभ. आणि रंभाच्या आहे ना पोटात ही म्हणजे रंभाचा जो रंभगत प्राण झाला, पण रंभाचा जो पुत्र आहे ना या म्हशीच्या पोटात वाढत होता. आणि या म्हशीला जो मुलगा झाला रंभापासून त्याचं नाव काय, त्याच नाव महिषासूर. हा महिषासूर दैत्य आपल्या कथेमध्ये विराजमान झालाय. हा महिषासूर दैत्य त्याला इतका उन्माद केला, साधू संतांना सगळ्यांना त्रास देऊ लागला. यज्ञ समारंभ वगैरे सर्व बंद झाले आणि सगळे देव आहेत ना आता सगळ्या देवांनी या भगवतीची उपासना चालू केली. आई
आई तू प्रसन्न हो ग. या रंभा याने महिषासुराने इतका त्रास दिला या महिषासुराला संपवण्यासाठी आई भगवती तू प्रत्यक्षात अवतार घे. आई भगवती त्यावेळेस प्रगट झाली आणि आई भगवतीने सांगितलं काळजीच करू नका, या महिषासुराला संपवण्यासाठी ना मी स्वतः अवतार घेईल आणि या महिषासुराला संपवेन. मग ही आई भगवती स्वतः प्रगट झाले. पण महिषासुराला मारण्यासाठी आता लगेच म्हणजे प्रमुख असे त्याला लढण्यासाठी जाता येत नाही. मग या महिषासुराचे अनेक सेनापती आले, आई सोबत लढले, पण आईने मात्र सगळ्यांना हरवून टाकलं. इतके नाव सांगायला आता वेळ नाही. ही आई भगवती कुणालाही आवडत नाही ना. मग त्याच वेळेस या सगळ्या सेनापतींनी महिषासुराला जाऊन सांगितलं ती इतकी सुंदर आहे ते भगवती ना, अहो ती स्त्री जितकी सुंदर आहे ती आम्हाला कुणालाही आवडत नाही, काय करावं आता. मग शेवटी जाय ना आता सगळे देव देवता माझ्या भगवती मातेचा जय जयकार करू लागले, भगवतीला पाचारण करू लागले. आई भगवती आता तूच ये बाई आणि हा महिषासुर इतका मातलाय ना, या महिषासुराला मारण्यासाठी तू ये. महिषासुर सुद्धा आता विचार करू लागला आणि त्याने या महिषासुराने त्याचा रथ बोलवला, रथावरती सारथी बोलवला. महिषासुराने आहे ना त्यावेळेस आई भगवती सोबत युद्ध करण्यासाठी 1000 गाढव रथाला झोपले. हो किती गाढव, 1000 गाढव रथाला झोपले. आणि आता महिषासुराने भगवती आता समोरासमोर आले. महिषासुर जो आहे ना हर प्रकारे आई भगवती वरती आता तो हल्ला करतोय आणि आई भगवती सुद्धा तितक्याच नेटाने या महिषासुरासमोर जाते. दोघंही लढतायत, महिषासुराने आवरेना. त्याचबरोबर आई भगवतीनं आहे ना आपला त्रिशूळ जोरात आई भगवतीनं फेकून मारला, त्रिशूळ फेकून मारला आणि त्याच वेळेस हा महिषासुर प्राण झाला. आणि आता जी काली जी आहे भगवती जी आहे ना या महिषासुराच्या छातीवरती पाय देऊन उभे राहिले. जगदंबा माते की जय, अंबा माते की जय. या आई भगवतीने ना महिषासुराला संपवलं. सगळ्या देव देवतांना महिषासुर संपला. त्याच्यामुळे सगळ्या देव देवतांना आनंद झाला. एकदा जोरदार टाळी वाजूया. आता रोडगा वाहिल तुला, आता रोडगा वाहिल तुला भवानी आई रोडगा